दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उत्तमदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचा 2534वा जयंती उत्सव कोल्हापुरातील पीठामध्ये 26 एप्रिल ते 1 मे 2026 या कालावधीत आयोजित केला आहे, अशी माहिती विद्या नृसिंह भारती स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, 26 एप्रिलला ऋग्वेद संहितेचा देवतांना अभिषेक, दशोपनिषद वाचन, गीता भाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्य पारायण या दैनंदिन कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर जन्मकाळ, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले आहे. याचवेळी दररोज होम हवन व सायंकाळी गायनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता पुरस्कार वितरण होईल. यामध्ये वैदिक पुरस्कार वेशासह मंदार महेश पुजारी, सांस्कृतिक पुरस्कार वेशासह डॉक्टर सीताराम नारायण जोशी परभणी, कीर्तनकार पुरस्कार हबप रामचंद्र बुवा प्रभाकर भिडे, स्थानिक वैदिक पुरस्कार वेशासह योगेश मुरलीधर खरे कोल्हापूर, सामाजिक गौरव डॉक्टर हेमंत विंजे मुंबई, महिला कीर्तनकार हबप सौ वर्षा वसंत बेडेकर नागपूर, होतकरू विद्यार्थी वेदांत कुमार जोशी नांदेड, चिन्मय बाळकृष्ण कुलकर्णी जालना, उत्कृष्ट शासकीय कर्मचारी विजय जोशी पुणे, विशेष गौरव पंडित पराग चौधरी संभाजीनगर यांना शाल, सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. 1 मे रोजी महाप्रसाद व पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता होईल. यावेळी पीठामध्ये दुपारी 4 वाजता पालखीचे पूजन होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी लवाजम्यासह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास जाईल. तेथून पुन्हा पीठात येईल. यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.